हाय गाईज, कसे आहात तुम्ही? तर आज मी तुम्हाला नवीन एक रेसिपी सांगणार आहे. तर पालक वरण तर सगळेच करतात, पण आता मी कशी करते माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी मी तेल घेतलेलं कढईमध्ये, त्यानंतर मोहरी टाकली, त्यानंतर आता मी त्यामध्ये कांदा टाकणार आहे. तर छान कांदा आता आपण थोडासा ब्राऊन होऊ देणार आहे. त्यामध्ये मी हिंग टाकलं आहे आणि थोडं आपण परतून घेऊया. थोडं कांदा असा पिंकिश वगैरे, थोडा ब्राऊन, म्हणजे खूप जास्त ब्राऊन नाही, पण थोडा पिंकिश होईपर्यंत आपल्याला म्हणजे पिंक कलर असा यायला हवा तसं आपण थोडं याला परतून घेऊयात. आणि फक्त हे साधं पालकाचं वरण नाही, तर यामध्ये छान मस्त आपण तडका पण करणार आहोत, तर ते पण मी तुम्हाला दाखवते. तर आता तुम्ही बघू शकता कांदा छान पिंक असा कलर आलेला आहे कांद्याला. तर आता मी यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे, बारीक केलेल्या. त्याचबरोबर आता मी यामध्ये 2 चमचे तिखट म्हणजे लाल मिरची, त्यानंतर हळद आणि त्यानंतर थोडं जिरे पावडर, आणि त्याचबरोबर मी लगेच यामध्ये थोडं वरणाचं पाणी ॲड करणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये थोडा टोमॅटो पण ॲड करायचा आहे. तर थोडं मी टोमॅटो पण ॲड करणार आहे. तुम्ही बघू शकता मी यामध्ये थोडा टोमॅटो पण ॲड केलेला. आणि आपलं हे जे वरणाचं पाणी होतं, मी ऑलरेडी वरण हे शिजवून घेतलेलं आहे कुकरमध्ये. यामध्ये मी थोडे शेंगदाणे टाकले, त्यानंतर 1 हिरवी मिरची आणि 2 लसणाच्या पाकळ्या टाकल्या होत्या, आणि छानपैकी मस्त हे वरण मी शिजवून घेतलं आहे. आणि आता थोडं पाणी मी पुन्हा यामध्ये टाकणार आहे. आणि तुम्ही वरणाच्या पाण्याने थोडंसं त्याला असं परतून घ्या, तुम्हाला टेस्ट एकदम मस्त छान येणार. तुम्ही असं करून बघा. आपण थोडं आता याच्यावर झाकण ठेवूयात 2 मिनटं, म्हणजे आपला जो टोमॅटो आहे तो पूर्ण असा त्यामध्ये एकजीव होऊन जाणार. तर मी आता थोडंसं वरतून झाकण ठेवते. आता मी हे आपण जे झाकण ठेवलेलं त्याला काढून घेऊयात. बघू शकता हे छान प्रकारे मस्त एकजीव झाला आहे टोमॅटो. त्यानंतर आपण चिरलेला जो पालक आहे तो यामध्ये ॲड करूया. तर आता पालक टाकल्यानंतर मी याला पण एकजीव करून घेते. आणि पुन्हा आपण याला थोडंसं पाणी टाकूया वरणाचंच, आणि थोड्या वेळ पुन्हा आपण यावर झाकण ठेवूयात आणि होऊ देऊयात. छान पालक यामध्ये एकजीव व्हायला हवा. तर आता 5 मिनटं झाल्यानंतर आपण बघूयात. तर अशा प्रकारे पालक आपला एकजीव झालेला आहे. आता यामध्ये आपण हे जे वरण आहे, ठीक आहे, तर हे टाकून देणार आहे, आपण ॲड करणार आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी याच्यामध्ये काय काय ॲड केलेलं. आपण वरण शिजवून घेतलेलं, त्यामध्ये 1 लसणाची पाकळी, त्यानंतर शेंगदाणे आणि 1 हिरवी मिरची. तर अशा प्रकारे आता मी यामध्ये ॲड करून देणार. आता तुम्ही बघू शकता छान प्रकारे मस्त मी एकजीव करून घेतला आहे. आता थोड्या वेळ आपण याला होऊ देऊयात. आणि मी यामध्ये मीठ ॲड केलं नव्हतं, तर आता आपल्या चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकूयात. आणि बस थोडंसं त्याला उकळी येऊ द्यायची आणि मग बंद करायचं. मी तुम्हाला दाखवते. आता गॅसची फ्लेम मी मीडियम केली आहे
आणि छान प्रकारे आता आपलं थोडंसं वरणाला उकळी येऊ देत आपण. तर मी जो व्हिडिओ टाकलेला माझा घराचा तो मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटलेला. तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर तुमचा जो प्रतिसाद आहे तर ते बघून मला खूप छान वाटतं आहे. तर डेफिनेटली मी नवीन अजून जे पण काही तुम्हाला रेसिपी बघायची असतील, त्यानंतर तुम्हाला अजून दुसरं काही म्हणजे व्हिडिओज माझ्याकडून बघायचे असतील तर डेफिनेटली मला सांगा. तुम्ही बघू शकता छान प्रकारे मस्त इथे उकळी येते आहे. छान आता उकळी येते आणि त्या उकळीमध्ये मी थोडंसं आपलं तूप ॲड करणार आहे, कारण एकदम भारी चव येते तूप ॲड केल्यानंतर. ठीक आहे, आता तूप ॲड केल्यानंतर मी या साईडला सुद्धा आता तूप टाकून घेतलं आहे आपल्या याच्यामध्ये. तर आता मी छान मस्त तडका देणार आहे. तर आधी मी तूप गरम करून घेते. तुम्ही बघू शकता तूप छान गरम झालं आहे आणि तूप हे फार लवकरच गरम होतं. त्याच्यानंतर आता आपण यामध्ये मोहरी टाकूयात. थोडं मोहरीला आपण तडतडू देऊयात आणि इथे छान प्रकारे वरण पण आपलं उकळते. मी गॅस बंद करून टाकलेला आहे, कारण आपलं जे मोहरी आहे ते झालेली आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये हिंग ॲड करणार आहे, त्याचबरोबर काही लसणाच्या पाकळ्या. आणि तुपामध्ये हा केलेला तडका फार छान लागतो, तर नक्की करून बघा. आता जर मी गॅस चालू ठेवला असता तर पूर्ण जे लाल तिखट वगैरे लाल मिरची असते ती मिरची पावडर जळून जाते. त्यामुळे मग मी ते बंद केलं आणि आता मी त्यामध्ये लाल मिरची ॲड करणार आहे. जितकं पातळ आपल्याला हवं आहे किंवा घट्ट त्याच्यानुसार आपण यामध्ये ॲड करायचं. आणि थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करणार आहे मी. मस्त असा सुगंध येतो आहे तडक्याचा आणि त्यानंतर आपल्या छान वरणाचा. तर चला मी तुम्हाला आता दाखवेल नंतर प्लेटिंग केल्यानंतर की आपलं तडका वरण कसं दिसतं आहे. तर भेटूयात आपण थोड्या वेळाने. चला तर आता मी तुम्हाला दाखवते मी केलेलं पालक वरण आणि त्याच्यामध्ये तडका. तर छान मस्त पालक वरण घेतलं आहे, त्यात तडका ॲड केलेला आहे. त्यानंतर साईडला इथे वड्याची भाजी आहे. त्यानंतर आपलं भात, त्यावर थोडंसं वरण टाकलेलं, त्यानंतर पोळी आणि मस्त छानपैकी कैरीचं लोणचं. तर तुम्ही पण एन्जॉय करा आणि करून बघा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आणि कधीतरी म्हणजे वेगळं काहीतरी करायचं त्यापेक्षा कधीकधी साधं खाणं पण खूप छान असतं आणि पौष्टिक असतं. तर डेफिनेटली तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी ही थाली कशी वाटली.